हा डायरेक्ट काव्याचा कुंभमेळ्यात बिसरलेला भाऊ डायरेक्ट आम्ही त्याची गाठ मारून दिली काव्याला. झालं असं काय होतं की आज सकाळ सकाळ आम्हाला जायचं होतं एका पाहुण्याच्या घरी लोणीला. तर मम्मीनं आम्ही निघलो डायरेक्ट काका आलते शेवाडीत. काकांसोबत बसलो गाडीत आणि तिकडून गेलो आम्ही डायरेक्ट पाहुण्याच्या घरी जाण्यासाठी. पाहुण्याच्या घरी जाऊन बसलो, थोडा वेळ टाईमपास केला आणि तिकडून गेलो आम्ही डायरेक्ट व्हिडिओ काढायला रामदऱ्याच्या घाटात. व्हिडिओ वगैरे सगळे शूट कंप्लीट करून घेतले आणि आम्ही परत निघलो घरी जाण्यासाठी. घरी तर आलो, ह्यांचंच अजून उरकलं नव्हतं. मग हिला थोडंसं उचकावलं, तिकडं पप्पा झालेलं वेगळंच. मग काव्याला कोण घेत नाही म्हणून काव्यावर रगडलेली. मग तिकडून आम्ही निघलो परत रामदऱ्याला जाण्यासाठी. बसलो सगळेजण गाडीत, गाडी काढली आणि थेट निघलो आम्ही रामदऱ्याच्या दिशेने. रामदऱ्याला तर आम्ही इथं गेलो, मम्मी नव्हती गेली म्हणून आम्ही परत रामदऱ्याला जायचं ठरवलं. पहिले गेल्या नाश्ता करायला गेलो. ह्यांनी फुल डोसा पिझ्झा आणला, तुमच्या भावाने डायरेक्ट रोसाचा रस पिऊन घेतला आणि गेलो डायरेक्ट रामदऱ्याच्या मंदिरात दर्शन करण्यासाठी. तिकडे गेला, काव्याला बोलला रस्ता दाखवतो, त्या डोक्याला पकडून. ती बोलली नको मी येणार. मग आम्ही गेलो मंदिरात, पाया वगैरे पडलो. तिकडं पण ही टाईमपासच करत होती. मग काय, मग काव्याला तिला सर्वात मोठं काम माऊला सांभाळायचं. काव्याने घेतलं माऊला आणि आपण निघलो डायरेक्ट बाहेर आलो तर काय, काव्याचं कुंभमेळ्यात बिछडलेला भाव दिसला. छोटा हत्तीसोबत मोठा हत्ती सकट आज होता. मोठा हत्तीला बघितलं तर छोटा हत्ती डायरेक्ट पळून गेला. मग तिकडून निघलो आम्ही घरी येण्यासाठी. तर प्रथम गाडीत बसलो आणि तिकडून आपली गाडी होती अक्षयभाऊच्या इथं. पहिल्या अक्षयभाऊच्या घरी गेलो आणि तिकडून आपली गाडी घेतली आणि आलो घरी.